जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. तिसरा माणूस म्हणून तुम्ही समोरून बघत असताना दिग्दर्शकाच्या भूमिकेत असेल किंवा दोघांचे एकत्र सीन असतील, ते एकत्र येतात जेव्हा दोन आवडते अभिनेते एकमेकांचे, ती चमक तुम्हाला दिसते तेव्हा काय जाणवतं की हे वेगळेच असतात का हे दोघं जण? मॅजिक असतंच ते नक्कीच, कारण हा जो एक्सपिरियन्स त्यांचा एवढ्या वर्षांचा एकत्र काम करण्याचा आहे आणि हे दोघीही आपापल्या क्षेत्रांमध्ये खूप वर पोचलेली लोक आहेत आणि त्याच्यामुळे दोघांनाही पूर्ण जाण आहे या क्षेत्राची. आणि असं असताना जेव्हा आपल्या एखाद्या आप्तस्वकीयाबरोबर आपण काम करतो तेव्हा त्याला एक प्रेमाची झालर पण असते. म्हणजे असं खूप वेगवेगळी लोक सुद्धा असतीलच चांगली आपापल्या ह्याच्यात बेस्ट, पण एक प्रेमाची झालर आहे त्या दोघांनाही एकमेकांविषयी. आणि त्यामुळे ते बघणं आणि त्याचं पडद्यावरती ट्रान्सलेशन जे होतं ते बघणं हे खूप आनंददायी असतं. पण स्वप्नील, तू या सिनेमात काम करताना म्हणजे मामांची शिस्त कामाबद्दलची याचे म्हणजे लोकांना माहिती आहे, हे ज्या इंडस्ट्रीत काम करतात मामांबरोबर ज्यांनी कामं केलेत, सचिन सरांबरोबर ज्यांनी कामं केलेत, त्यांच्या शिस्तीबद्दल त्यांच्या कामाबद्दल सगळ्यांना माहिती. पण ही दोन माणसं स्वतःला तयार कसं करत असतात त्या भूमिकेसाठी, तू जवळून जेव्हा बघतोस तेव्हा? इट्स अ ट्रीट असं मला वाटतं. या दोघांना एकत्र काम करताना बघणं इट्स अ ट्रीट. मला असं वाटतं की तेव्हा माझ्यासारख्या माणसांनी ना स्पंजचं काम करावं, की ते असेल ते सगळं वेचून घ्यावं आणि एका वेगळ्या भांड्यात ते उसको निचोडते राहू, जमा करत राहा. बिकॉज या दोघांना काम करताना बघायची मजा वेगळी आहे. आणि मला म्हणजे तू मगासपासून जे विचारतोयस त्या दोघांबद्दल, त्याच्यात मला आवर्जून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की ते फॅमिली आहेत एकमेकांची, ते घर आहे, म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ या लेवलचं नातं आहे. हे असून सुद्धा त्यांच्यातला ऍक्टर डिरेक्टर मधला म्युच्युअल रिस्पेक्ट फार कमालीचा आहे. तोही शिकण्यासारखा आहे की सचिन सरांचा मोठा भाऊ आहे अशोक सराफ, पण तो मोठा भाऊ सेटवर येत नाही, तिथे दिग्दर्शक ऍक्टर. सो हे पण इतकं शिकण्यासारखं आहे की ते की अशोका मला वाटतं आपण असं असं अमुक करूया, तर काय तू नाही आपण असं नाही, असं नाही, हे नाही आपण असं करूया, हां हे करूया, किंवा नाही मला वाटतं असं हां हे बेटर आहे हे करूया. हा जो ऍक्टर डिरेक्टर मधला म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, तो रिस्पेक्ट त्या कामातली गंमत वाढवतो. आणि तो रिस्पेक्ट जेव्हा अशोक सराफ दिग्दर्शकाला देतात आणि सचिन बेळगावकरांसारखा दिग्दर्शक जेव्हा अशोक सराफांना देतो, तेव्हा दॅट सेट्स द टोन ऑफ द शूट, दॅट सेट्स द टोन ऑफ द एंटायर अँबियन्स. त्यामुळे मग आमच्यासारख्या लोकांना माहिती आहे की हां मग मामा काय ॲडिशन घेत आहेत, काय करतायत, कुठे ते काय म्हणतायत, ते कसं करतायत, किंवा इमोशनल सीन. म्हणजे आता मला खूप गिव्ह अवे नाही करत आहे, पण छोट्या छोट्या जागा, बिटवीन द लाईन्सची गंमत, किंवा एखादं ॲडिशन किंवा एखादी जागा त्यांनी घेणं आणि सरांनी म्हणणं की अच्छा तू हे करतोयस का, मग मी काम करतो, हे करू नको, मी इथे एक OS लावतो. हे जे बिल्डिंग ऑन युअर स्ट्रेंथची जी गंमत आहे ना, ती मी शब्दात नाही सांगू शकत, ती तुम्ही अनुभवायलाच पाहिजे. म्हणजे आणि ती अनुभवायला मिळणं किंवा ती अनुभवता येणं आणि मग त्याचा भाग असणं, म्हणजे ती अनुभवायला मिळणं स्पेक्टेटर म्हणून पण कमालीचा अनुभव आहे, पण मग त्याचा भाग होता येणं हा दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटतं. त्या दोघांना एकत्र काम करताना बघणं इज वॉचिंग लेजंड्स इन ऍक्शन. आणि ते इट्स मॅजिक इन ऍक्शन. आणि ते करता येतं किंवा करता आलं ही फार कमालीची गोष्ट, हा वेगळाच आनंद आहे, तुम्ही शब्दात मांडणं कठीण आहे.